आम्हाला कंप्लीट 24 घंटे या गाडीमध्ये स्पेंड करायचे. हर्षद आणि आरोही बघा ना कुठं झोपले. आरोही इथं वरती झोपली आहे आणि हर्षद बघा ना इथं खाली झोपलाय. गाईज मला आहे ना आता सूला जायचंय. इथले ना पोलीसवाले आले होते, त्यांना वाटलं गाडी कसं काय एका साईडला लावलेली आहे. रात्रीच्या 11:30 वाजता आम्ही जेवण करणार आहे, ते पण गाडीत. फुल नाईट आम्हाला गाडीमध्ये झोपायचंय. टाइम आहे अजून आपल्याला, खूप टाइम. काय नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आज ना आम्ही 24 आवर्स इन कार चॅलेंज करणार आहे. म्हणजे आम्ही ना 24 घंटे ना गाडीमध्येच थांबणार आहे आणि खूप ऍडव्हेंचरस व्लॉग होणार आहे. सो व्लॉग आहे ना तुम्हाला विदाऊट स्किप करताय ना पूर्ण बघायचं आहे. 24 आवर्स कार चॅलेंज करण्यासाठी आम्हाला जे सामान लागतंय ना ते पण घेतलेलं आहे आम्ही. जसं की ब्लँकेट असेल, उशी असेल, आरोहीने तिची शाल घेतलेली आहे, स्किन केअरचं सामान घेतलेलं आहे, हर्षदने ना हे नेक साठी घेतलेलं आहे. पहिलेच सांगतो, एकदा गाडीत बसल्यावर खाली उतरता येणार नाही बरं का. बाथरूमला जाऊन येतो आम्ही पटकन. यस, ज्याला बाथरूमला जाऊन यायचंय ना फटाफट बाथरूमला जाऊन या. कसे पळाले बघा. आरोही चॅलेंज जिंकायचंय बरं का, गाडीतून खाली उतरायचं नाहीये. जिंकायचंय, पण मला सकाळ सकाळी एवढी ताण लागली होती, मी इतकं पाणी पिलेलं आहे आणि सारखं बाथरूम लागते. आज ना शूट करायला अमोल मदत करणार आहे, कारण आपल्याला गाडीच्या खाली तर काही उतरता येणार नाही आणि आपल्याला काही लागलं पण तर अमोल आपल्याला हेल्प करेल. हर्षद खाली उतरायचं नाही बरं का गाडीच्या. नाही, आता मी तर 24 घंटे गाडीत राहणार आहे. बघू आरोहीन त्यांनी काय सामान आणलंय काय माहिती. काय आहे सामान? खायचं प्यायचं सामान आहे, पाण्याच्या बॉटल आहे, ब्लँकेट आहे, चष्मे, सर्वच सामान घेतलेलं आहे. काय रे मुत्र्या, तू काय जुगाड केलेला आहे? मी ना फुटरेसवर उभं राहील आणि सू कराल. वा वा वा. आरोहीने बिस्किट, चिप्स, भरपूर सारं सामान घेतलेलं आहे. चलो बैठो गाडी में. चला गाईस, आपल्या 24 आवर्स इन कार चॅलेंजला सुरुवात करू. आणि हे चॅलेंज ना आम्ही आपल्या थार मध्ये करणार आहे. सो खूप जास्त मजा येणार आहे. मला ना गाडी पार्किंगच्या बाहेर काढायची, तर चला मी तर गाडीत बसून घेतोय. On quiet streets, two hearts finding where to meet. आता आम्ही ना हा सर्व सामान आहे ना डिक्की मध्ये टाकून देतोय. आपल्या डिक्की मध्ये ना खूप सारे पिलो पण आहे. अँड गाईज फायनली आता आम्हाला पण गाडीमध्ये जायचंय. त्यानंतर आहे ना 24 घंट्यानंतर डायरेक्ट आम्हाला उतरता येणार आहे. आता आहे ना हर्षद गाडीमध्ये बसणार आहे. गाडीमध्ये पाय ठेवला की उतरता येणार नाही. मग एकदा जमिनीवर थोडं चालून घेतो, म्हणजे समजा जमीन नाही तर 24 घंटे नंतरच उतरावं लागेल ना आपल्याला. बस तू गो. त्या दोघांचा तर चॅलेंज सुरू पण झालेला. आता मला बसायचंय गाडीत आणि आता मी पण गाडीमध्ये बसणार आहे. 3, 2, 1 चलो. तर गाईज आमच्या 24 आवर्स कार चॅलेंजला आता सुरुवात होतीये. खऱ्या अर्थानं आम्ही आता सगळेच गाडीत बसलेलो आहे. आता 10:27 झालेले आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे ना आपल्याला 10:27 खाली उतरता येणार आहे बरं का. कोणालाच गाडीतून खाली उतरता येणार नाहीये. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे हे चॅलेंज करायला. मी तर खूप जास्त एन्जॉय करणार आहे. मी तर गाडीच खाल्ली डायरेक्ट. आता उद्या 10:30 उतरणार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. आता आहे ना आम्ही सोसायटीच्या बाहेर चाललेलो आहे. तर आता आहे ना आम्ही म्हैसमाळला जायची प्लॅनिंग केलेली आहे. तिकडचं वातावरण पण भारी झालेलं आहे. सो त्याच साईडला जाऊ. आपल्या गाडीचं एक बेनिफिट होणार आहे. आपण जेव्हा म्हैसमाळला टेकडीवरती जाऊ ना, आपण मस्तपैकी सनरूफ ओपन करू आणि निसर्गाचा आनंद घेऊ. भले आपल्याला खाली उतरता येणार नाही, बट आपल्याला ना सगळ्या व्ह्यूचा आनंद घेता येणार आहे. Quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me. आपण एकदा गाडीमध्ये ना डिझेल पण फुल करून घेऊ. आपली गाडी खूप जास्त खराब झालेली, तर आपण कुठेतरी वॉशिंग पण करून घेऊ ना. रस्त्याला कुठे वॉशिंग सेंटर दिसलं ना, तिथं मस्तपैकी गाडी वॉश करून घेऊ. लक्षात ठेवा, जर आपण बाहेर ना गाडी वॉशिंग करण्यासाठी थांबलो तरी पण आपल्याला गाडीच्या खाली उतरता येणार नाहीये. म्हणजे गाडी वॉश करतील तेव्हा आपण मध्ये थांबायचंय. येस, मध्ये थांबायचंय. हर्षद तुला उतरायचंय का? नाही, मी पण नाही उतरणार आहे. मी गाडी वॉशिंगची ना मधातून फिलिंग घेणार आहे. आपण गाडीत आहे ना डिझेल पण फुल करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला कुठं पण जाता येईल. आम्ही एका मधल्या रस्त्याने चाललेलो आहे. एक गावाकडचा रोड आहे. ह्या रोडने जायचं आम्ही डिसाईड केलेलं आहे. म्हणजे मेन रोड पण होता आपल्याला जायला. म्हटलं आज आपल्याकडे भरपूर टाइम आहे, म्हटलं एखाद्या छोट्या रोडने जाऊ मस्त एन्जॉय करत करत. आम्ही गाणे पण म्हणतोय, डान्स पण करतोय, फुल एन्जॉय करतोय. आपण एवढा एन्जॉय करतोय
की मला वाटतं 24 घंटे यू कटून जाणार आहे. कळलं ना, 24 घंटे यू कटते की किती किती प्रॉब्लेम येते. नाही पण खूप जास्त मज्जा पण येणार आहे आणि भारी भारी एक्सपिरियन्स पण भेटणार आहे आपल्याला. मज्जा तर सगळ्यात जास्त आरोईची येणार आहे. सगळ्यात जास्त सुला लागतं त्या आरोईला. आठवण नको करून देऊ मला यार, मला आठवण जरी केलं ना की सुला लागते. गाईज आता 11:06 झाले, फक्त अर्धा तास झालाय आम्हाला निघून. आता आम्हाला एकदम सुंदर रस्ता लागलेला आहे. आपण ज्या प्लेसला आहे ना आरोई, हे उंच ठिकाणी, आपल्याला याच्यापेक्षा उंच ठिकाणी जायचंय. दादा मला भूक लागली. मग आणलंय ना आपण, खायचं, खाऊन घे. काही आता 11 वाजले आणि हर्षदला भूक पण लागलीये. चालू झालं बघ हर्षदचं मशीन. जास्त पण नको खाऊ की संडास लागल. हर्षदला खाताना बघून आहे ना आरोईला पण भूक लागली असणार आहे. मी पण आता खायला सुरुवात करणार आहे. एकदा म्हैसमाळला पोहोचलं ना की मग मी तिथं माझं खायचं मशीन चालू करतो. काही आता शिके ना, आम्हाला 1 तास झालेला आहे. कोणाला सुसू आलेली आहे. हा, तुला सूपन आली? थोडी ए थोडी बिडी काही नाही बरं का. चॅलेंज हर्षिल, लक्षात ठेव. तुम्हाला कोणालाच नाही, तिघांना पण नाही. नाही, मी कंट्रोल करू शकतो आणि थोडं ऍडजस्ट पण करेल. बॉटल मध्ये पण करू शकतो मी, तसं काही नाहीये. तुमचं सर्वांचं ढकल मग माझं. मला तेवढी सूट दिली पाहिजे मग तुम्ही. हा ठीक आहे, आरोईला 2 सूट देऊ कारण लेडीज आहे. आम्ही तर थोडं गाडीवरनं वगैरे ऍडजस्ट करून घेऊ, बट आरोईला आपण 2 चान्स देऊ. त्याच्यात आरोई आहे ना बाहेर सू साठी जाऊ शकल. गाईज आरोईला ना भूक लागली बरं का, तर म्हणे कुठेतरी थांब म्हणे, आपण काहीतरी खायला घेऊ म्हणे गाडीमध्ये. मग मी तिला म्हटलं आपण आणलेलं आहे सगळं खायला. मग ती कशी म्हणती, गाडीत फक्त चिवडा आहे, चिवडा ढ म्हणती, ढ चिवडा. तू पण काय म्हणतो, मसाल्याला मसाले घेतले का मसाले. आणि तू काय म्हणते, चिवडा मसाले मॅगीला काय म्हणती, मॅगी मॅगी काय पण नको जास्त काय पण सांगतो यार गाईज. मॅगीला मॅगीच म्हणते मी नॉर्मली. पण हे काय चिवडा. मग निघलं असेल तोंडातून. होत नाही, नेहमीच आहे तिचं, नेहमीच आहे. नेहमी चिवडा म्हणायचं ना, चिवडा असतं ना ते, त्याला म्हणती चिवडा. मग मसाले असतात ते, मग त्याला मसाले कोण म्हणतो. मसाले घेतले का मसाले. मसालेच म्हणतो ना मी. नाही तू मसाले म्हणतो, मसाले. आता मसाले म्हणायला लागलेला आहे. म्हणजे मला ह का, मसाले म्हणायचा तू पहिले. म्हणजे मला ह का. हा तिला तेच मसाले. कळत नाही गाईज, मला ह. होय. बघा, आणि सांगते मी चुकीचा बोलतोय म्हणे, तिला ते पण नाही माहिती. पण तू मसाले म्हणायचा आणि आता मसाले म्हणायला लागलेला आहे. हा ना, म्हणायला तर लागलो ना, पण तू अजून पण चिवडा मी पहिल्यांदा चिवडा. रस्त्याच्या एका साईडला ना आम्हाला वॉशिंग सेंटर पण दिसलेलं आहे. आपली गाडी ना बाहेरून खूप जास्त खराब झालेली आहे, तर एकदा ना मस्त वॉश करून घेऊ. अमोल तू उतरू शकतो. उतरू शकतो ना. यस उतर. आपली गाडी ना पूर्णपणे खराब झालेली आहे, तिला ना एकदा प्रॉपर वॉश करून घेऊ. आणि आम्ही ना गाडीतच बसणार आहे, आम्ही तर काही गाडीच्या खाली उतरणार नाहीये. आता आहे ना खरंच खूप जास्त मजा येणार आहे. मस्तपैकी गाडीच्या ना सगळं काचा पॅक करून घेऊ. गाडी बाहेरून वॉश होणार आहे आणि आतून आम्हाला आनंद घेता येणार आहे. मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे. 1 मिनिट गाडी चालू कर. आपण आहे ना गाडीचे कर्टन पण ओपन करून देऊ, म्हणजे मस्त मज्जा घेता येईल. वरतून पाणी मारतील ना तेव्हा भारी फील येईल आपल्याला. सनरूफचं नवरचं कर्टन ओपन करतो. सेम हा, आता याच्यावर जेव्हा पाणी पडेल ना आपल्याला पाणी पण बघता येईल. आता मला खूप जास्त झोप येते. आता मी झोपणार आहे. याला खायला लागतंय, प्यायला लागतंय, हागायला लागतं, झोप येते. हागायला लागतं. मग? कसं काय लागल. मला काय विकास काय लागलच थोड्या वेळाने. नाही लागणार. झोप मग. अय खरंच झोपला, उठ. झोपू नको, वरतून पाणी मारताना बघ, म्हणजे असं झोप, फक्त डोळे नको लावू. मी ना आता तुम्हाला पावसाचं फील देतो मस्त बाहेरून. आरोहीने पण मस्त पैकी सीट रिक्लाइन करून घेतलेलं आहे. गाडीच्या आहे ना सगळ्या विंडो वरती करून घ्या. गाडीतून तर खाली काही उतरता येणार नाहीये, आणि जर मी गाडीत पादलो तर तुमचं काय होईल. प्लीज पादू नको. मी पळून जाईल इथून, माझं चॅलेंज हरून जाईल मी. प्लीज अभी तो पादना ही पडेगा. प्लीज. फायनली त्यांनी वॉशिंग चालू केलेली आहे. असं वाटतंय डायरेक्ट आपल्या तोंडावरच येतंय ते पाणी. पहिल्यांदा अशी फिलिंग आहे, गाडी बाहेरून वॉश होतीये आणि आम्ही आतमध्ये बसलेलो आहे. वाव किती भारी वाटतंय ना. हर्षद तर मागं जाऊन बघतोय ते कशी वॉश करताय. मी चारही साईडने बघतोय, समोरून मागून आणि आता मी वरतून पण बघणार. हा 360 व्ह्यू आहे, आपल्याला सगळीकडनं बघता येतं. बरं झालं आपल्या गाडीला मोठं सनरूफ आहे. दादा काच खाली करू का. चिपरे, गाडीत पाणी येईल ना. असं वाटतं डायरेक्ट अंगावर येणार ते पाणी आता. तुम्ही डचकत नाही का ते तोंडावर येतंय तेव्हा. एका पॉइंटला खरंच असं वाटतं की आपल्या तोंडावरच पाणी येतंय, आपण आत आहे आणि वरती पाणी पडतंय. ना ते आपल्या गाडीला आहे ना फोम लावताय. आपल्या गाडीची नाव चालू आहे. हो भैया, तसंच आमच्या आरोहीच्या तोंडाला पण द्या ते घासून. मी आंघोळ केलेली, तुम्ही दोघांनी केली का सकाळी आंघोळ. ए बाबा, मी मस्तपैकी आंघोळ केली माहितीये. तू रे. मी 7 वाजता उठूनच केली. Hearts finding where to meet, but life pulled us apart, left me talking to the dark.
सो गाईज फायनली आपली ना गाडी पण वॉश झालेली आणि आता गाडी बघा किती भारी दिसते. Before the quiet and the scars. आता आहे ना 12:22 झालेले, 2 तास झाले आपल्याला. अजून आहे ना 22 तास बाकी आहे. 10:30-11 वाजता भारी वाटत होतं. आता 12:30 झाले. आता चांगलंच ऊन पडलंय. मला तर अजून काही भूक लागलेली नाहीये, बट आरोहीला आणि हर्षदला ना खूप जास्त भूक लागली होती. सो एका ठिकाणून आहे ना आम्ही आता पार्सल घेऊन टाकतोय. चॅलेंज मुळे आम्ही तर काही गाडीच्या खाली उतरू शकत नाही. सो अमोल गेलाय पार्सल आणायला. दादा आपण इथं नको खायला, आपण डोंगरावर खाऊ. अरे इथं खायचं की डोंगरावर जाऊन खायचं? मस्त तिकडेच जाऊन खाऊ ना. मस्त विंडो वगैरे खाली करू, सनरूफ ओपन करू आणि मग खाऊ. मस्त व्ह्यूचा आनंद घेत घेत खाऊ. चलेंगा. आरोहीने बघा कसं सीट वरती उलट बसून घेतलेलं आहे. आता मस्त पैकी ना अमोल पार्सल पण घेऊन आलेला आहे. आता एकदा टेकडीवरती जाऊ आणि तिथंच जाऊन खाऊ. अरे तू मागे, मला समोर बसायचंय. थांब, पहिले मी मागे जाते मग तू पुढे ये. नाही ना, मी गाडी साईडला घेतो, तुम्ही उतरून पण गेले तरी चालेल ना. म्हणजे आम्ही चॅलेंज हरून जाऊ ना, म्हणून का? आता आहे ना हे गाडीमध्ये सीट चेंज करताय. जाय लवकर. ये हर्षद पुढं. बरं आम्ही बारके बारके आम्ही कुठून पण जागा चेंज करू शकतो. फायनली आता आम्ही म्हैसमाळच्या रोडवरती लागलेलो आहे. म्हैसमाळ आहे ना आमच्या छत्रपती संभाजीनगरचं आहे ना सगळ्यात जास्त थंड हवेचं ठिकाण आहे. आणि आता आहे ना मला हर्षद समोर कंपनी आलेलं आहे. आता तुला बोरच नाही होणार आहे, कारण की आता मी तुझ्या बाजूला आलेलो आहे. आता ना अमोलला बोर नाही होणार आहे, कारण की मी मागे आलेले, कारण की आमचे भांडणं परत सुरू होणार आहे आता. हा भो, हे लय भांडायला लागते. मागे गेले ना की दोघांचे लगेच भांडणं चालू होऊन जाता. फायनली आम्ही म्हैसमाळच्या डोंगरावरती पोहोचलेलो आहे. मस्तपैकी विंडो पण खाली करून दिलेले आहे, जेणेकरून गाडीत ना मस्त मोकळे हवा येईल. आणि मी काय करतो, गाडी सोडी ना त्या साईडला घेतो. आपली गाडी ना फुल डोंगरात चाललेली आहे. आता आहे ना एका ठिकाणी गाडी लावून दिलेली आहे. आता आपण ह्याच प्लेसवर थांबणार आहे. बाहेरचं वातावरण बघा किती भारी आहे. मस्त हवा सुटलेली आहे. खाली उतरायची तर खूप जास्त इच्छा होतीये, बट उतर नाही सकते. चॅलेंज जो चालू आहे. आपण आहे ना हे मागचं सीट आहे ना पाडून देऊ आणि मस्तपैकी एक बेड तयार करू. पाठीमागचं टेल गेट पण ओपन करू. आम्ही ना इथे मस्त बेड बनवणार आहे. सर्वात आधी ना पेट पूजा करणार आहे, कारण की मला तर खूप जास्त भूक लागलेली आहे. क्योंकि ना मेरे खाली पेट दिमाग की बत्ती नहीं चलती, फिर वैसे भी नहीं चलती. चलती है जब पेट में कुछ होता है ना तो चलती है. अमोल तू उतरू शकतो ना. तू पाठीमागे जा, त्याला एक दोरी असते ती दोरी ओढायची. अरे तू 2 मिनिटं पुढे येऊन जा इकडं. आणि कोणीच खाली उतरू नका बरं का, आउट होशील हर्षद. तू जर उतरला तर आउट होशील बरं का, पहिलंच सांगतोय. आता हर्षद पुढे, आरोही आणि मी मस्तपैकी डिग्गीमध्ये बसून घेतलेलं आहे. आणि इथंच आता आम्ही जेवण पण करणार आहे. पाठीमागचं ना टेल गेट पण ओपन केलेलं आहे, म्हणजे इथून आहे ना मस्तपैकी मोकळे हवा येते. हे बघा, हे ओपन केलेलं आहे. चलो भाऊ, अभी भूक लगी है, खाने को लो. गाडीत ना असं काहीच वाटत नाहीये बरं का, असं वाटतं आपलं घरच आहे. बरं झालं आरोहीने त्यांनी टिश्यू पण आणलेले आणि मी ना हा दरवाजा पण ओपन करतो. हा, अभी मजा आएगी ना भिडू. पण ह्याच साईडला तोंड करून जेऊ, मस्त वाटतं इकडं. तर आता आहे ना मस्तपैकी हँड वॉश करून घे एकदा. असं वाटतं आपण कॅम्पिंगला चाललेलो आहे. कॅम्पिंगच चालू आहे आपली गाडीमध्ये. अमोलनी ना मस्तपैकी ना व्हेज फ्राईड राईस आणलेला आहे, तर मस्तपैकी फ्राईड राईस एन्जॉय करू. आमचं आहे ना जेवण पण गाडीमध्येच चालू आहे. And it would end the both of us. There's a first for everything. तर आता ना आमचे पोटभर जेवण झालेले आहे गाईज. आणि आम्हाला आहे ना शूट करायला आहे ना अमोलने मदत केलेली आहे. आम्ही अजूनपर्यंत एकाने पण गाडीच्या खाली पाय पण नाही ठेवलेला आहे. अरे तुला सूला जायचं होतं ना. आता नाही चालली गेली ती सो आता चॅलेंजच्या नादात. चालल्या गेली हा, राज झोपून आता मग गाडीतच. आता आठवण करून देऊ नको सूची. मग मला सूचं नाव घेतलं ना की मग मला सू लागते. हर्षद तुला नाही आली सू? नाही मला काहीच नाही आलं अजून. सुशी थोड्या वेळाने येऊ शकतो. राह झोपून राहा मग. चला गाईज, आता 1:23 झालेले. आम्हाला चॅलेंज सुरू करून आहे ना आत्ताशी फक्त 3 तास झाले. थोडेफार आहे ना असे स्नॅक्स पण आणलेले, ते पण खात बसतो गाडीत. न्यू इंटरेस्टेड टू इट स्नॅक्स? हो, आम्ही सर्व इंटरेस्टेड आहे. जरा गोड वॅफल येते. आता आहे ना आम्ही सगळे ना गाडीतच झोपून राहणार आहे, कारण खूप टाइम आहे अजून आपल्याला. खूप टाइम. बघते काय आहे? काय ओय, ओय, काय ते? काय हप कोणता प्राणी तो? हिला काय दिसलं? कोणता प्राणी आहे? ते बघ ते बघ ते बघ ते बघ काय ते? कुठे कुठे? मला तर अजून दिसलं नाही. जर बोई इकडेच पाहताय ते. बैल आहे वाटतं. बैल इकडेच पाहताय ऋषी. ते येईन बरं का गाडीवर. आहे काय नेमकं? तू पाय ना. ते येड्या माणूस आहे ते. पागले काय माणूस आहे का ते? गाईस त्या साईडला ना एक माणूस झोपलेला आहे. आरुईने तेच बघितलं आणि त्यालाच घाबरली. अरे माणूस नाहीये ना, नीट बघ ना यार, बैल वाटतं. एक मिनिट गाईज, मी तुम्हाला नीट दाखवतो. बघितलं? नाही माणूस आहे ग.
माणूस आहे. खरंच यार सॉरी. आता नको घाबरू कशाला, राज झोपून येडी शाळा. राहते हो. म्हणजे मी ना इकडे तिकडे बघितलं ना मला भीतीच वाटते, मला काही डोक्यात सुचतं माझ्या मग. एक काम कर, सगळ्या विंडो वर घे, गाडीचं एसी ऑन कर, गाडीतच राहू झोपून. आणि पहिलेच बघून घे पाठीमागच्या साईडला म्हशी आहे ना, नंतर म्हणशील कोणता प्राणी आला बरं का. नाही बघितलं ते म्हशीच आहे त्या. आणि तुझ्या समोर पण बघून घे, त्या साईडला बैल पण आहे. हा बाबा हे इथं काही यायला बाबा, मला भीती वाटते आता ऋषी इथं. आता हर्षद आहे ना मस्तपैकी डिग्गीत झोपणार आहे, आरोही इथं झोपणार आहे, अमोल इथं साईडच्या सीटवर, आणि मी नाही इथं बेड बनवलेलं आहे, सो मी इथं झोपणार आहे. मी पण झोपून राहतो. गुड नाईट गाईज. गुड नाईट. ऍक्च्युली इट्स नॉट अ नाईट, पण आता आम्ही झोपून राहणार आहे. झोपून झोपून. गाडी बंद करून आपण जर थोडं विंडो खाली केलं ना, जास्त गपनारी गण द्या, हले घाण गोरतोय बर का. तू झोपू देतो का, झोपू देतो का? ही बोट रोजती पुढून मग तू किती घाण गोरतोय रे ऋषी. छान करतो. घाण. असं कोण करतो पण. झोपा गप. मी ना असं उतारावर झोपलेलो आहे बघा, उतारावर. झोपेत तू डायरेक्ट हर्षदच्या अंगावर जाणार आहे. हर्षद इथं खाली आहे, आरो इकडे आहे. असा हात लावून ठेवतो. नको झोपा. धक्का नको देऊ अरे. हर्षदच्या अंगावर जा. एवढं कडक हात तुझा अरे. आमली गाईज, मला आहे ना आता सूला जायचंय. माझ्यापेक्षा जास्त तर तुला सू लागतीये. आता लागली ना, मला पहिले कधी लागली का सू. मी कंट्रोल केला ना तितका वेळ, आता तू पण कंट्रोल कर. नाही, मी गाडीच्या खाली नाही उतरणार, पण मी सू करणार आहे. तुम्हाला फक्त डोळे बंद करणं पडेल. नाही पॉसिबल नाही. चिटिंग नाही करायची बरं का डोळे बंद करायला. काय चिटिंग नाही करायची डोळे बंद करायला. अरे आवाज आहे की डोळे बंद करी. ए नाही ना, खरंच ना. मी नाही तर फुटरेस्ट स्टोर उभा राहतो तिकडे, बघा तुम्ही. एवढी जरूरत लागली तुला सू. हो एवढी अडचण कस काय आली रे. आली. गाईज, मी गाडीच्या खाली तर उतरू नाही शकत, सो इधर से ही करनी पडेगी. बाकी के डोळे बंद करो रे भाऊ. हर्षद तर ही ताल आला की तू तिथून डोळे बंद करू शकत होता हर्षद. नाही मला पण जायचंय ना म्हणून. गाडीच्या खाली नाही उतरते पण मी. मी कुठं उतरणार आहे, मी पण तुझ्यासारखाच जुगाड करणार आहे. मला त्या आरशातून दिसताय. आम्हाला सगळं कर. आरशातून सगळं दिसतंय. ऋषी आम्हाला सगळं ए, अमोल नको पाहू ना यार. यार सू करता गपचूप. तिकडे बघा. ऋषी अमोलची नजर सगळं मागच आहे. नाही हे डोळे बंद आहे. थांब मी आरशामध्ये घेते 2 मिनिटं टाइम प्लीज. थांब. घे हा घे. कसं घेता. ते बटर आहे ना त्याला, ते ग्राउंड वाला. हा आता दिसतंय नीट. वा तिकडे तोंड कर, डोळे बंद कर. असे हे बघ, अशा हातात ठेव. हे अशा तळ हातात ठेव. काय हाता घाण ऋषी. हर्षद पण माझ्यासारखा जुगाड करतोय. दे त्याला धक्का, जाईल पडून. आउट होईल तो असा. कसा आहे आरोही जुगाड. किती घाणेरडे रे तुम्ही. तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत. हर्षदने काय लाज वाटायची. तू फॅमिली वाली, हा फॅमिली वाला. लाज काय, नॅचरल गोष्ट आहे ती. आता आरोही मागे गेलेली आहे, मी पुढे आलेलो आहे, आणि आता आहे ना आरोहीला सूला जायचंय. जाऊ शकते, तुझ्याकडे 2-3 चान्स आहे, तू खाली उतरू शकते. जाऊ. यस, लेडीज को थोडी प्रायोरिटी देते ते. जाओ गाईत. आता आहे ना 2:42 झालेले. राहणं झोपणार आरोही. झोपूनच राहायचं. इतकी मस्त झोप लागते ना गाडीत, एकदम भारी. गाईज, हर्षद आणि आरोही बघा ना कुठं झोपले. हे बघा, आरोही इथं वरती झोपली आणि हर्षद बघा ना इथं खाली झोपलाय सीटाच्या तिथं. एवढ्या जागेत कसं झोपलाय काय माहिती. गाईज, आता 3:47 झालेले. अमोल मस्त झोपलेला आहे, हर्षद इथं खाली झोपलेला आहे, आणि आरोहीची झोप तर मस्त झाली आहे. एकदम भारी झोप लागली, एकदम मस्त रिलॅक्स. आणि आपल्या गाडीच्या बाजूला आहे ना मस्तपैकी गायी आल्या आहे चरायला. आता 4 वाजत आलेले. आता हर्षद सुद्धा झोपेतून उठलेला आहे. झाली का झोप. लय भारी झोप लागली होती, असं वाटलं मी घरीच झोपलोय. मस्त घोरत पण होता. दादाला खूप जास्त झोप येत होती म्हणून दादा गेलेला आहे आता माग झोपण्यासाठी. आता तुम्ही सगळ्यांनी झोप घेतलेली भाऊ, आता मला झोप घ्यावं लागणार आहे. मला नाही लागत आहे आता झोप, कारण की माझी झोप एकदम मस्त झालेली आहे. बरं मग दादाचे पाय दाबून दे. वा व्हेरी गुड. दाब गा पाय दाब. मारते का दाबते पाय. पाय लागते ना रे प्रेमाने. मध्येच काय मॅटर झालं माहिती का, मी इथं झोपलेलो होतो ना, अचानक अशी विंडो वाजली, धड. आरो एवढी घाबरली माहिती का. इथले ना पोलीसवाले आले होते, त्यांना वाटलं गाडी कसं काय एका साईडला लावलेली आहे, यांच्या गाडीतलं कोणी खाली पण उतरत नाहीये. मग त्यांना सांगितलं सर असं चॅलेंज चालू आहे. मग ते म्हणे आम्ही घाबरलो ना म्हणे. गेले आता ते. काय म्हणे तुला रे.
अरे ते ऍक्च्युली त्यांना चौकशी वगैरे करत असतात म्हणजे कसं हा. पर्यटन स्थळ आहे हा. ना तर कोणी दारू वगैरे जर असले म्हणजे नशेडी वगैरे असले ना त्यांना ते काढून अरे लावतात ते त्यामुळे- घाबरले होते, त्यांना वाटलं गाडीतून खालीच कस काय कोणी उतरत नाहीये. किती वेळेचं बघताय हा. ना ते म्हणजे ऑब्झर्व केलं त्यांनी म्हणे एकाच ठिकाणी त्यांना वाटलं काय झालं काय नाही तर मग ते चौकशी करायला आले होते. ते आले बरं का जवळ आणि डायरेक्ट त्यांनी विंडो वाजवली. अरे म्हणे ते माणसं आले म्हणे. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर आमचं असं असं चॅलेंज चालू आहे. मग म्हणे ठीक आहे बसा म्हणे, काही प्रॉब्लेम नाही म्हणे. आम्हाला वाटलं म्हणे काय झालं गाडीतून कोणी खालीच उतरत नाहीये. तर आता 4:35 झालेले. आता आहे ना माझे पाय खूप जास्त दुखत होते, सो मी ना सनरूफ ओपन केलेलं आहे आणि असा उभा राहिलेलं आहे. आता खूप जास्त रिलॅक्स वाटतंय. आमच्यापैकी अजून कोणीच गाडीच्या खाली उतरलेलं नाही, कोणीच नाही. आम्हाला कम्प्लीट 24 घंटे या गाडीमध्ये स्पेंड करायचे. काही आता 6:30 झालेले, अजून पण आमच्यातून कोणीच गाडीच्या खाली उतरलेलं नाहीये. फक्त अमोल बाहेर बसलेला आहे. हे बघा, अमोलला बघून आता आमचं पोट दुखतंय, कारण अमोल मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेतोय. एवढं तरी बरं आहे आपल्या गाडीला सनरूफ आहे, त्याच्यामुळे आम्ही ना इकडे तिकडे बघू तरी शकतोय. वातावरण बघा ना किती भारी झालेलं आहे. काही असो, आम्ही 24 आवर्स इन कार चॅलेंज साठी ना एकदम बेस्ट लोकेशन निवडलं, म्हैसमाळ. म्हणजे वातावरण एकदम ऑसम आहे इथलं. अरे किती भारी वाटतंय ना. ओरडा वाटतंय मला एकदम. एकदम रिलॅक्स वाटतंय, एकदम रिलॅक्स. हे चॅलेंज जेवढं खतरनाक आहे ना तेवढंच मजेशीर पण आहे. खूप वेळपर्यंत आहे ना आम्ही एकाच ठिकाणी बसलेलो होतो आणि इथंच आम्ही टाइम स्पेंड केलेला आहे. आरोहीला म्हटलं चल आता कुठून तरी राऊंड मारून येऊ. चल, चालवती गाडी. हा, कुठे जायचं? असं एक राऊंड मारून येऊ आणि परत तिथंच थांबू, कारण ही लोकेशन एकदम बेस्ट आहे. आम्ही ना मस्त आता राऊंड मारतोय. वाव, किती भारी वातावरण आहे, मस्त हवा सुटलेली आहे. आता परत आहे ना मी समोरच्या सीटवरती येऊन बसलेलो आहे आणि आरोहीचा आहे ना गाडीतच मेकअप चालू आहे. पण मला हे नाही कळलं, आरोही तू आता मेकअप कशाला करतेय? असंच संध्याकाळ झाल्यावर मग गन पावडर करतो ना आपण. गन पावडर, ओके करा, गन पावडर करा. गाईज आता 7 पण वाजलेले, चला निघू आपण इथून. खूप वेळ थांबलो आम्ही इथं, चला जाते अभि. तर आता आहे ना 8:20 झालेले, पूर्ण अंधार पडलाय बाहेर. आता आहे ना आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की आता आपण घरी जाऊ आणि घराची जी पार्किंग आहे ना तिथं गाडी लावू आणि मग गाडीमध्ये झोपू. आपलं जे 24 आवर्सचं जे चॅलेंज आहे ना ते तिथं कंप्लीट करू. बाहेर असा विषय माहिती का गाईज, आमचं असं चालू होतं की बाहेर पण आम्ही कुठेही थांबू शकलो असतो, पण सध्या ना बाहेरचं वातावरण खूप जास्त खराब आहे आणि आरोही पण सोबत आहे. सो बाहेर असं कुठं सेफ नाही थांबायला. सो घरी जाऊ, घराची मस्तपैकी पार्किंग आहे, पार्किंगमध्ये गाडी लावू आणि तिथं आपलं चॅलेंज कंटिन्यू करू. तर फायनली आता घरी आलेलो आहे. आपल्याला गाडी ना आता पार्किंगमध्ये घ्यायची आहे, बट आपण तर काही गेट पण उघडू शकत नाही, उतरू पण शकत नाही. अमोल आपली आता मदत करणार आहे. बाकी कोणाला उतरायचं आहे का? नाही. हर्षद तुला? नाही मी तुम्हाला जर चॅलेंज मधून माघार घ्यायची असेल तर घेऊ शकता बरं का. नाही घ्यायची ना, पण मला पण नाही घ्यायची भाऊ, मला पण नाही घ्यायची. वॉशरूमला तर खूप जास्त कंट्रोल केलंय भाऊ आज आम्ही. फायनली आलोय आपण आता पार्किंग मध्ये. आता आहे ना आम्ही गाडी पार्किंग मध्ये घेतलेली आहे. आता पार्किंग मध्ये टेन्शन नाही, मस्त निवांत झोपू शकतो. आणि त्या साईडला फॅन पण आहे, पण त्या फॅनची हवा आहे ना आपल्यापर्यंत काही येणार नाही भाऊ. कसं ना आपण आपल्या घराजवळ आहे, बट घरात जाऊ शकत नाही, गाडीतच बसायचं आहे. तिथे तरी हवा लागत होती, इथं तर हवा पण लागत नाही आता. त्याच्यामुळे सनरूफ ओपन करून दिलं मी. आमचं तर नाही, बट हर्षदचा आहे ना लय भारी आराम झालेला आहे भाऊ. मला आहे ना मस्त फेस वॉश करा वाटतोय, पण फेस वॉश करू शकत नाही. बट आपल्या गाडीत आहे ना वेट वाईप्स आहे, जरा फेस पुसून घेतो. ते वेट वाईप्स पण कोरडे झाले. ते वेट नाही राहिले. तू आणले का वेट वाईप्स? हा, मी आणलेले. दे बरं. अँड काही सगळं जे चॅलेंज आहे ना सगळं ऑनेस्टली चालू आहे. गाडीत थांबून आहे ना आता आम्हाला कंप्लीट 12 तास झालेले. बापरे, हे 12 तास खूप जास्त ॲडव्हेंचरस होते. अजून 12 तास आपल्याला गाडीत थांबायचंय. जेवढा वेळ आता काटलेला आहे तेवढाच अजून काटायचं आपल्याला. आपण मग आता जास्त वेळ झोपेतच जाणार आहे, सो गाडीत झोपूनच राहणे. बट अजून आपलं जेवण पण बाकी आहे. काही आता आहे ना 11 वाजलेले. आता आहे ना आम्हाला भेटायला निवृत्तीन ते पण आलेले, बट आम्ही ना गाडीच्या खालीच उतरू शकत नाहीये. जाऊ दे, तुम्ही बाहेरून गप्पा मारा, आम्ही आतून गप्पा मारतो. तर आता आहे ना 11:20 झालेले, अजूनपर्यंत आम्ही कोणीच गाडीच्या खाली उतरलेलं नाहीये. हर्षद आत्ता म्हणत होता मला सूला जायचंय. जा ना, तुला सूला जायचं होतं ना. पण मी आउट होऊन जाईल ना. बरं जा, नको पोट दाबून धरू, जा. आउट तर आउट, जा.
नाही आवडणार. बरं चल 2 चान्स देतो तुला मॉर्निंगला यूज करायचे तर मॉर्निंगला यूज कर किंवा आता यूज करायचे तर आता यूज कर. हा मी आताच चाललो. आता एक चान्स चालला जाईल बरं का तुझा. आणि हे बघ अरे तुला पण चान्स भेटले होते बरं का, लेडीज असल्यामुळे तुला पण बाहेर जायची प्रायोरिटी भेटली होती. हर्षदला पण 2 चान्स भेटले, त्या अर्थाने मग मला पण 2 चान्स पाहिजे. फक्त सू पुरते बरं का, फक्त सू करायची आणि इमानदारीने लगेच गाडीत यायचं. टाइम लावायचा, 2 मिनिटात लगेच रिटर्न यायचं. जा लवकर जाऊ नये. जास्त वेळ सूला कंट्रोल करणं पण चांगली गोष्ट नाही आहे. सो हर्षदला जाऊ देऊ. तुला जायचंय का? नाही. पाया कशी तू मॉर्निंगला जाणार आहे का? हा. बट आता आहे ना खूप जास्त भूक लागलेली आहे गाईज, कारण 11:20 झालेले. हर्षदला वाटलं हर्षद आउट होतो काही, 1 मिनिटाच्या आतच पळत आला. सू केली की नाही? केली आरामशीर केली. आता डायरेक्ट सकाळीच लागणार आहे. पाणी टाकलं होतं ना का डायरेक्ट पळत आला? पाणी टाकलं होतं. चॅलेंजमुळे आम्हाला तर काही खाली उतरता येत नाहीये, बट आम्हाला आहे ना अमोलने खूप जास्त हेल्प केली. ऍक्च्युली अमोलचं जास्त चॅलेंज वाटतंय ते आम्हाला. अमोलने ना मस्तपैकी आमच्यासाठी ताट पण बनवून आणलेले. थँक्यू अमोल, लव्ह यू अमोल. वाव, मस्तपैकी वरण भात पोळी सगळं चुरून दिलेलं आहे आणि आंब्याची खाप पण आहे. रात्रीच्या 11:30 वाजता आम्ही जेवण करणार आहे, ते पण गाडीत. Though it hurts to watch my whole world become the woman she would be. The thing that I've गाईज आता आमचे पोटभर जेवण झालेले आणि मला आहे ना आता हँडवॉश करायचे. तर अमोलने मस्त जुगाड केलेला आहे, टोपला आणलेलं आहे आणि आता टोपल्यातच हात धुणार आहे. अमोल यार, लव्ह यू यार. अमोल जर पोरगी असता ना तर मी अमोल सोबत लग्न केलं असतं भाऊ, लय काळजी घेतली असती. बरं झालं मी पोरगे. बरं झालं मी पोरगे. तर काही आता रात्रीचे ना करेक्ट 12 वाजलेले. आता आहे ना आम्हाला खूप जास्त झोप येते. सो आम्ही असा जुगाड केलेला आहे माहिती का, मी डिग्गीमध्ये आलेलो आहे. आम्ही हे सीट पाडलेलं आहे, तुम्हाला दाखवतो कम्प्लिटली जुगाड. आम्ही ना ड्रायव्हर को ड्रायव्हर सीट ना कम्प्लिटली पुढं घेतलेलं आहे, म्हणजे इथं गॅप झालेला आहे. या गॅपमध्ये हर्षद झोपणार आहे, मिडल सीटवर आरोही झोपणार आहे. बट मिडल सीटच्या बाजूचं जे सीट आहे ना ते आम्ही फोल्ड केलेलं आहे. आरोहीने याच्यावर पाय पसरवलेले आहे आणि मला झोपायचा जुगाड आहे ना मी इथं केलेला आहे. मी इथून आहे ना मस्तपैकी या साईडला पाय पण पसरवू शकतो. तुम्हाला दोघांना लागणार आहे गाडीत झोप, नाही तर जा बरं का वरती. मला तर आताच झोप येते बाबा, मला खूप जास्त झोप यायला लागलेली आता. हर्षद तुला? मी तर सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे, तुमच्या दोघांपेक्षा पण मी जास्त कम्फर्टेबल आहे. ठीक आहे झोपा मग, ऑल द बेस्ट. आता फुल नाईट आम्हाला गाडीमध्ये झोपायचंय. खूपच जास्त मजा येणार आहे आणि माझे प्रॉब्लेम होणार आहे कारण माझी हाईट जास्त आहे. मला गाडीमध्ये सगळ्यात जास्त ऍडजस्ट करणं आहे, हर्षदला जास्त ऍडजस्ट करणं नाही, आरोहीला पण ऍडजस्ट करणं नाही. मला कमी जागेमध्ये सगळ्यात जास्त ऍडजस्ट करणं आहे. लाईट बंद करून टाकते. आता आहे ना पूर्ण गाडीत अंधार झालेला, आता झोप पण खूप मस्त लागणार आहे. चला गाईज आता मी पण झोपू. अरे बाप लय जोरात लागलं मला हे. चला आता मी पण झोपून राहतो. चलो गुड नाईट. गाईज आम्ही परत आमची पोझिशन चेंज केलेली आहे. मी आता आहे ना मिडल सीटवरती आलेलो आहे, आरोही आहे ना को ड्रायव्हर सीटवरती गेलेली आहे, हर्षद जिथं होता तिथंच आहे. आणि आता आहे ना रात्रीचे 1 वाजलेले. गाईज आता रात्रीचे आहे ना 1:57 झालेले. स्क्रीनमध्ये पण टाइम बघा समोरच्या, हे बघा 1:57. आरोही पण मस्त झोपून राहिलेली आहे, हर्षद पण मस्त झोपून राहिलेला आहे. बट अजूनपर्यंत मला तर काही झोप लागलेली नाही आहे. बट आता ट्राय करावं लागेल झोपायचं. मोबाईल साईडला ठेवतो म्हणजे झोप लागल. गाईज आता आहे ना सकाळचे 5:03 झालेले आहे आणि आता आहे ना मला तर जाग आलेली आहे, पण हे दोघं असे सण झोपलेले आहे. इथं हर्षद झोपलेला आहे आणि इकडं ऋषी झोपलेला आहे. गाईज आता आहे ना 7:28 झालेले आहे. अजूनपर्यंत हे दोघं तर सण झोपलेले, पण मला आता झोप लागत नाही आहे. आणि आता चॅलेंज संपायला आहे ना फक्त 3 घंटे बाकी आहे. गाईज आता आहे ना 7:40 झालेले आहे आणि मला आहे ना आता खूप जोरात बाथरूमला जायचं आहे, कारण की मला आहे ना आता कंट्रोलच होत नाही. यांच्याकडून कसं कंट्रोल होते काय माहिती, बट मला आता कंट्रोल नाही होते, तर मला आहे ना आता वॉशरूमला जायचं आहे. गाईज आता 8:29 झालेले आहे. आता फक्त 2 घंटे आहे चॅलेंज संपायला आणि अजूनपर्यंत आहे ना हे झोपतच आहे. तर मी आता ना यांना उठवणार आहे. अरे आपलं चॅलेंज संपणार आहे, उठा पटकन. मला तर असं वाटतंय हे पूर्ण चॅलेंज आहे ना झोपेतच कम्प्लीट करणार आहे आता. तर गाईज आता 8:39 झालेले. आता मी पण उठलेलो आहे, मस्त झोप लागली भाऊ. मला वाटलं रात्री झोप लागते नाही लागती, बट भारी झोप लागली. तुला लागली होती झोप? हो मला झोप लागली, पण मला आता आहे ना किती वेळची जाग आलेली, तुम्ही उठतच नाही यार. मस्त झोप झाली ना. हर्षद अजून झोपलेलं आहे. बट आता आहे ना मेरे को 1 नंबर जाना पडेगा. माझे 2 चान्स होते ना, त्यातला चान्स घ्यावा लागणार आहे. मी एकदा सूला जाऊन येतो गाईज.
तर आता आहे ना हर्षद पण उठलेला आहे आणि हर्षद बघा ना अंडर पॅन्ट वर झोपला होता. पॅन्टीचे ना स्ट्रेप खूप जास्त टोचत होते, तर मग मी काय केलं, रात्री ना पॅन्टच काढून टाकली आणि मग झोपलो. मग लय भारी झोप लागली, गरमी पण नव्हती होत. मग मी तर एवढा आखडलेलो आहे माहिती का, मी आता वॉशरूमला जात होतो ना, बाप मला लिटरली चालता येत नव्हतं. तर काही आता आहे ना फक्त 1 तास बाकी आहे. आता 9:30 झालेले, अजून आम्हाला 1 तास गाडीमध्ये थांबायचंय, त्याच्यानंतर मोकळं होणार आहे आपण. ये तर गाइस फायनली आमचं चॅलेंज या ठिकाणी फिनिश होत आहे. ये गाइस तेव्हा 10:27 झालेले. काल अशा टाइमला आम्ही चॅलेंज सुरू केलं होतं 10:27 आणि आज सेकंड डे ला कम्प्लीट 24 घंट्यानंतर 10:27 आमचं चॅलेंज फिनिश होतंय. अँड काही सगळ्यांनी हे चॅलेंज म्हणजे आम्ही तिघांनी हे चॅलेंज एकदम ऑनेस्टली केलेलं आहे. आपण प्रत्येकाला विचारू एक्सपिरियन्स कसा होता. आरोही कसा होता एक्सपिरियन्स? खतरनाक एक्सपिरियन्स होता. स्टार्टिंगला वाटलं की अरे यू कटणार आहे 24 घंटे, पण नंतर आहे ना खूप टफ गेलं चॅलेंज. हर्षद तुला कशी मज्जा आली? मला तर लय मज्जा आली. 24 घंटे असे स्पीड मध्ये निघून गेले माझ्यासाठी. तुमच्यासाठी हळू गेले, माझ्यासाठी लय स्पीड मध्ये निघून गेले. बाप माझ्यासाठी तर खूप हळू गेले, म्हणजे हा टाइमच कटत नव्हता काहीच. म्हणजे असं झालं होतं मला की यार एवढा कसं काय लंबा टाइम असू शकतो. कम्प्लीट 24 घंटे आणि खूप अंग आखडलेलं आहे. हर्षद आणि आरोहीसाठी माझ्याकडनं अजून एक चॅलेंज आहे. काय? अजून 24 घंटे गाडीत थांबायचं. प्लीज उतरायचंय मला. उतरा एक मेंबर उतरा. आरोही उतर पहिले, उतर. खूप मोकळं वाटतंय यार, असं वाटतंय जेल मधून सुटले मी. खरंच आरोही दिली, लय मोकळं वाटलं. एकदम भारी फील होते यार गाईज. नाही 24 घंट्यासाठी आम्ही तर गाडीमध्ये आता नंतर तर कधीच नाही राहू शकत. फायनली आता 24 घंट्यानंतर मी पण गाडीच्या बाहेर आलेलो आहे. लय भारी वाटलं गाईज, लय भारी वाटतंय. पाय डायरेक्ट मोकळे झाले भाऊ. थोडं मोकळं जाऊ आता इकडं. हा एक नंबर फिलिंग, एक नंबर. लय रिलॅक्स वाटतंय. कसं वाटतंय अरे? खूप मस्त वाटतंय, असं मोकळं वाटतंय एकदम, जसं जेल मधून सुटलोय आपण असं एकदम. हर्षदला तर काही नाही भाऊ. हर्षद म्हणे माझ्यासाठी इझी गेलं म्हणे चॅलेंज, बट काहीच आहे आमच्यासाठी बिलकुल सोपं नव्हतं. खूप जास्त फेस करावं लागलं आम्हाला. माझ्या हाडं ना असं वाचतंय. बट फायनली हे चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे गाईज. सगळ्यांची डिमांड होती की 24 आवर्स इन कार चॅलेंज करा आणि आम्ही हे चॅलेंज कम्प्लीट केलेलं आहे. होप सो तुम्हाला हा चॅलेंज व्हिडिओ बघायला मजा आली असेल. तुम्हाला हा चॅलेंजवाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. अँड गाईज एवढं ॲडव्हेंचरस चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी केलेलं आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चलो भागो रा बाप. आता डायरेक्ट सगळे मोकळे होणार. पहिले वॉशरूम. Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel